IT कृषी गुन्ह्यासाठी फिंगरप्रिंटचा रूम आहे. त्या ठिकाणी सर्व डाटा म्हणजे जे गुन्हे दाखल होतात, आरोपी अटक होतात त्याचं संपूर्ण डाटा इथं कॉम्प्युटरला सेव्ह केलं जातात. तसेच आरोपीचे फिंगरप्रिंट्स, त्यानंतर त्याचे डोळ्याचे स्कॅन, हे सगळं या ठिकाणी पासपोर्टचं व्हेरिफिकेशन केलं जातं. परदेशी जातात किंवा त्यांना कंपनीत काम नोकरीच्या ठिकाणी कोणी लागलं असेल तिकीट केल्याशिवाय पुढे जात नाही, किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनाचा आगाऊ माहिती तिथं काढली जाते. तर त्यात तर ती रूम तिथं आहे पासपोर्टची किंवा व्हेरिफिकेशन. आरोपीचा डाटा सेव्ह करा. डोळ्याचं स्कॅन आहे, कॅमेरा आहे, मॅडम आहे तिथं संपूर्ण तिथलं जे पीडीचं काम करतात त्या मॅडम करतात. दाखल होणारे गुन्हे, आरोपी अटक किंवा त्याच्यावर काय कारवाई केली किंवा जो डाटा आहे आरोपीचा किंवा तक्रारदाराचा तो सगळा इथं कॉम्प्युटरमध्ये फीड केला जातो. आणि हे आहे ते आरोपीचं फिंगरप्रिंट आणि हे संपूर्ण इथे फीड करतो. हे फिंगरप्रिंट हे आहे मशीन त्यामध्ये, आणि हे कॅमेरा जे तुमचं स्कॅन डोळ्यात करतात अशा पद्धतीचं आहे. हे संपूर्ण फिडिंग संपूर्ण भारतभर दिसतं. संपूर्ण देशभरात हे डाटा अवेलेबल प्रत्येक पुरुषला असतो, प्रायव्हेट नाही, फक्त पोलिसांसाठी आहे. पहिल्या स्पर्धेत हे तक्रार काय जे तक्रार असेल त्यानंतर पण आपण जे टायपिंग करायचं सगळे टायपिंग असतात. चोरी झालेली असते, काय बोलत असते पुढे पळून गेले असतो. जेव्हा त्याला PC भेटते, पोलीस कस्टडी भेटते, त्यावेळेस आरोपी आपण ह्या लॉकअपमध्ये ठेवतो. आणि जेव्हा आरोपी कोर्ट जे असं न्यायालय आपलं असतं ना, न्यायालय कोर्ट, त्या आरोपीला न्यायालय कस्टडी सुद्धा नव्हतं त्यावेळेस मग आरोपी आपण इथून काढून आपल्या आधारवाडी दिला आहे ना, आपण आधारवाडी दिला टाकतो. तर हे जे लॉकअप काय माहिती आहे का, आरोपी जे गुन्हे करतात, मग चोरीचे गुन्हे असतात, मारामारीचे गुन्हे असतात, काय बलात्कारचे गुन्हे असतात, जे प्रकार त्याबद्दल खायला भेटतं ना आपल्या पोलिसात, त्यात आपण टिफिन असतो भत्ता म्हणून आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी भत्ता भेटतो. आणि काय इथं नाही बंदिस्त केलं जातं. त्याला प्रोग्राम है दैट इज विजिट टू माय पुलिस स्टेशन, और अपना पुलिस स्टेशन है विठलवाड़ी पुलिस स्टेशन उल्लासनगर। कि उनको पता नहीं रहता है प्रोसीजर क्या होता है पुलिस स्टेशन में जाने के बाद करने पे। डिपार्टमेंट कोई और होता है, हम बैठते कहीं और पे, फिर डिले हो जाता है. साईडात लॉकअप गार्ड आहे. नंतर जे आरोपींचा आपण आरोपी पकडतो त्यांचे आपण फिंगरप्रिंट घेतो, बरोबर. फिंगरप्रिंट का घेऊ शकतात, जर काचेवर फिंगर सापडतात, जर खिडकी उघडून किंवा दरवाजा उघडून ज्यावेळेस आरोपीमध्ये जातो तर त्या ठिकाणी आपण फॉरेन्सिक व्हॅनला आपण बोलवतो. फॉरेन्सिक व्हॅनला बोलवल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या आरोपीचे फिंगरप्रिंट भेटतात का ते चौकशी करतो. आणि ते फिंगरप्रिंट एका तो आरोपी डिजिटल अरेस्ट हा एक प्रकार आता अलीकडे बंद चालला आहे. पोलीस स्टेशन डेव्हलप केलेलं आहे आणि संवेदनशीय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे सध्याचा आवाज जय हिंद. माझं नाव अवंतिका अनिल सहारे आहे. मी SST कॉलेजमधून NSS लीडर म्हणून आली आहे. आम्हाला इथे पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या कक्षामध्ये काय काम होतं हे याबद्दल सांगितले आहे आणि कोणत्या कक्षामध्ये कोणते पोलीस काय काम करतात, तसेच गुन्हे कसे घडतात आणि त्यावर आपण कसं गुन्ह्यावर आपण दाखल करतो, म्हणजे पोलीस कसे ऍक्शन घेतात याबद्दलही सांगितलंय. आणि सायबर कसा घडतो हेही सांगितलं आणि त्यावर आपण काय दक्षता घ्यावी हेही सांगितलंय. सो थँक्यू पोलीस, सगळ्या पोलिसांना माझ्याकडून खूप धन्यवाद बोलेल की आम्हाला सगळी माहिती दिली. जय हिंद, नमस्कार. मैं प्रोग्राम ऑफिसर सेंट पॉल कॉलेज उल्लासनगर 4. आज हमें यहाँ पे विठलवाड़ी पुलिस स्टेशन में विजिट टू माय पुलिस स्टेशन ये प्रोग्राम के तहत हमें बुलाया गया था. यहाँ पे SST कॉलेज के बच्चे और हमारे कॉलेज के बच्चे यहाँ पे आए हैं और
पुलिस स्टेशन में हमें सभी जो जानकारी चाहिए, जैसे कि कौन सा डिपार्टमेंट क्या काम करता है। सबसे पहली बात कि जब कोई नागरिक यहाँ पे आता है अपनी समस्या लेकर, तो उनको पहले पता नहीं होता है कि हमें कौन सी डिपार्टमेंट में जाना है, कहाँ किनसे बात करनी है। तो पहली बात, ये जो गैप रह जाता है इनके बीच में, वो गैप को सॉल्व करने में हमारे जो बच्चे हैं ये आगे अपना रोल प्ले कर सकते हैं। इनको ये जो जानकारी मिली है कि जैसे कि आईटी डिपार्टमेंट क्या काम करता है इनका, फिर अगर कोई क्राइम हो जाता है तो लॉकअप में डाला जाता है, तो उसमें क्या प्रोसीजर रहता है। इसके अलावा आपको किस तरीके से अपना जो ये है एफआईआर दर्ज कैसे करना होता है, ये सभी जानकारी इन्हें मिला है, जो आगे जाके हमारे बच्चे जितने भी नागरिक हैं जिनको जानकारी नहीं है उनको हेल्प भी कर सकते हैं और आगे जाके एक समाज में एक अपना रोल प्ले कर सकते हैं, जिससे कि ये जो प्रॉब्लम्स क्रिएट होते हैं वो काफी हद तक सॉल्व हो जाएगा और एक अच्छा जिम्मेदार नागरिक होने का एक जो काम है हम वो कर पाएंगे। तो थैंक यू फर्स्ट ऑफ ऑल टू पुलिस स्टेशन एंड ऑल्सो टू एनएसएस। थैंक यू।